ताई काय सांगाल ताई, तुम्ही स्वतः देवेंजीच्या मतदारसंघामध्ये फिरतात, आज लाडकी बहिणीचा मेळावा कशा पद्धतीने लोकांचा आणि लाडक्या बहिणीचा? मला खूप छान प्रतिसाद आणि लोकांचं खूप खूप प्रेम मिळतं आहे, याचा आनंद आहे। लाडकी बहीण असो किंवा कित्येक योजना असो किंवा कित्येक प्रोजेक्ट्स असो, देवेंद्रजींनी महाराष्ट्रात किंवा मोदीजींनी सेंट्रल लेवलवर याचं खूप काम केलं आहे, त्याचं प्रेम दिसून येतं आहे आणि त्याचा आनंद आहे। काल देवेंजींच्या ऑफिसमध्ये एका महिलेनं तोडफोड केली, ती मानसिक रुग्ण असली तरी कुठेतरी अशा पद्धतीने घटना घडत आहे, कसं? हे अशा गोष्टी चालू राहतात, पण आपल्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ज्यांना अशा मानसिक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना थोडं करुणेने पाहायला पाहिजे। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, 26 नोव्हेंबरच्या पूर्वी निवडणूक होतील अशी अपेक्षा दर्शवण्यात आलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीनं महायुतीला या ठिकाणी विधानसभेमध्ये यश मिळेल असं मला वाटतं? पूर्ण बहुमताने महायुती भाजपा पुढे येईल आणि त्याचीच प्रत्येक माणसाला आज महाराष्ट्राचा गरज सुद्धा आहे। विरोधक टीका करत आहेत, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, कुठेतरी कसं पाहता तुम्ही? कारण महायुतीचाच मुख्यमंत्री असं वाटतं का? लाडकी बहीण योजनेवरून मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीका केली जाते आहे। टीका त्यांचं कामच आहे, विरोधकांचं टीका करणं, तर त्यात काही नवीन नाही आहे आणि नवल नाही आहे। फक्त काय लाडकी बहिणींचे जे ते सावत्र भाऊ बनत आहेत ते त्यांनी बनायला नको आणि जे त्यांचं चांगलं होतं आहे आर्थिकदृष्ट्या त्यांना गरज आहे, ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना मिळू द्यावे। त्याच्यामध्ये कोर्ट केसेस आणि त्याच्यामध्ये त्यांनी अडंगा नको टाकायला। मॅडम, अक्षय शिंदे परंतु त्यांना आता जागा मिळत नाही आहे, एकंदर कसं बघायचं? मला एवढं ठाऊक आहे की पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये जे केलं ते केलं, त्यापुढे मला नॉलेज नाही आहे की काय चालू आहे त्यापुढे, पण मला वाटतं हे जे आपलं नेचर आहे ना, त्यांनी एक जस्टिस केलेलं आहे, जे व्हायला नको होतं, पण सेल्फ डिफेन्समध्ये झालेलं आहे। आपला पोलीसकर्मी जखमी नाही झाला, याचा मला तरी थोडं समाधान आहे। प्रकाश आंबेडकरांनी आता तुम्ही एक प्रकारे प्रचारासाठीच म्हणावं लागेल उतरलेले आहे, कसं बघता एकंदर मैदान? मला सगळं छान वाटतंय आणि चांगलं वाटतंय। मी फिरतीये, स्त्रियांचा खूप प्रतिसाद आहे आणि आपले जे कार्यकर्ते आहेत ते कसून तयार आहेत लढ्यासाठी, तर मला वाटतं सगळं छान दिसतंय। अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री होतील। मी फक्त एवढीच प्रार्थना करते देवाच्या चरणी की जे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं आहे ते व्हावं। तो विचारसुद्धा नाही आहेत मनात की मुख्यमंत्री पुढे कोण काय, आधी छान स्थिर गव्हर्नमेंट व्हावी, नंतर ते पुढच्या गोष्टी आहेत। थँक्यू। देवेंद्रजींनी काही दिवसापूर्वी घरोघरी जाऊन अनेकांच्या घरी भेटी घेतलेल्या आहेत, एक संपर्कात आता तुम्ही सुद्धा अनेकांच्या घरी जात आहे, महिला मेळावे घेत आहे, एकंदर म्हणजे काय तयारी जी आहे ती आतापासूनच जोरात सुरू झाली असं म्हणायचं का? देवेंद्रजी आपल्या लोकांच्या संपर्कात सदैव असतात, त्यांचे कार्यकर्ते असो किंवा त्यांची लोक, आणि मी तर म्हणून येते कारण एवढ्या देवेंद्रजींचे दौरे वाढले आहेत, दुसरीकडचे पण त्यांच्या वेगवेगळ्या दुसऱ्या जबाबदाऱ्या आहेत, तर मी इथे आलेली आहे, अशा लोकांना भेटते आहे आणि अशा कार्यकर्त्यांना भेटते आहे ज्यांनी सदैव आमची साथ दिली आहे आणि त्यांच्याबरोबरच इथनं पुढचा प्रवास करायचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।